चालला आहे कले तर आम्ही आईसाठी सरप्राईज घेऊन जातोय. तर मम्मीला आली आईला खूप आवडतात. तर आई तिथं गेल्यावर आम्ही दाखवलं काय आणलंय ते. माझी मम्मी आहे आणि दीदी आहे, तिघं जण चाललोय. ब्लॅक मध्ये काहीतरी आहे आईला सरप्राईज घेऊन. मम्मी ऍक्टिव्हा चालवतीये तर तिथं गेल्यावर दाखवणार काय. मी आईकडे पोचलोय, आईकडे झालेले आता. तर आई बोलले तुम्हाला पहिलं त्या ब्लॉग मध्ये काय घरी घेऊन गेलेलं ते आता चांगलं आले घरी गेलं. हॅलो गाईस, तर आता आम्ही आई आज मामासाठी उसाचा ज्यूस घेतलाय. तर आता आम्ही बिल्डिंगच्या खाली पोहोचला. आता आम्ही बसलोय तल्लीप बदी जाणार. आता बघा एवढं बघायला आणि उसाचा ज्यूस घेतलाय मामाला पण मावला आईला. हॅलो गाईस, आता आम्ही आलोय आणि बघा जिवंत खेकडे आणलेले आहेत. जिवंत खेकडे असं करा सरका 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 मला बसू दे खाली. बघू शकतात खेकडे एकदम फ्रेश फ्रेश आणलेले. फ्रेश 2500 खेकडे आलेले आहेत. आईसाठी सरप्राईज होतं. खूप दिवसांनी माझ्या आई मामाला आणि मम्मीला खेकडे खायचे होते. हाय तर गाईज माझ्या मम्मीला खेकडा चावलेला आहे. रक्त निघायला लागलं. तिला बोललेलं कोणी पकडायला नाही. पिशवी अडकून पुढे मला म्हणले तसंच चालतंय. काय पिशवी आहे त्या बघ मी गेले पिशवी घेतली त्या कुठीची अडकलेली असं ठेवलं. त्याचा शॉकच जिरवला गाईस. माझा खायचा शॉकच जिरवला. हौसाने केला पतीन त्याला फुटली रगत किती अशातली गत झालेली आहे. नशिबातच लिहिलेलं आहे. दीदी संग असंच होतंय. माझ्या किती एवढ्या हौसाने 800 रुपयाचे खेकडे आणले आणि त्यांनी मला काय गरज कसे साफ करतात बघा आमचे पप्पा. व्हिडिओ काढते मी. असे साफ करतात का कमेंट मध्ये नक्की करून सांगा. आज माझा आवाज जरा चांगला आलाय म्हणून मी बोलते, नाही तर माझा मुलगाच बोलत असतो. नाही तर माझा मुलगा ब्लॉक करतो. खेकडा बघा कसं साफ करायचं दाखवते आज. दाखव माझी मुलगी पहिल्यांदा हे निघाय ना ही पेटी काढून घ्यायची. कसं होतं सांग. हे असं कसं करायचं. पाठी मागून झालं की साफ करायचा व्हिडिओ. हे असं हे असं करायचं. हा पुन्हा हे सगळं तोडायचं. हे घाण काढायची हे घाण काढायची हे सगळं घाण काढायची. हे सगळं धुवून घ्यायचं स्वच्छ. आपण खेकड्याची रेसिपी पण दाखवूया संध्याकाळी. सध्या तर आता नाही करू. आता खूप जेवण बनवलेलं आहे.